मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण भूगोलाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि भूगोल या विषयामध्ये पहिला जो पाठ आहे ऋतू निर्मिती, तो पाठ अभ्यासणार आहोत। ऋतू निर्मिती हा जो पाठ आहे हा दोन विभागांमध्ये दिलेला आहे। फर्स्ट टर्म मध्ये ऋतू निर्मिती भाग 1 आणि सेकंड टर्म मध्ये ऋतू निर्मिती भाग 2। आता हा जो पहिला विभाग आहे या पहिल्या विभागामध्ये ऋतू निर्मिती भाग 1 या पाठामध्ये फक्त प्रयोग दिलेले आहेत, म्हणजे याच्यावरून जास्त काही शिकवलेले नाही किंवा त्याच्यावरून स्वाध्याय पण नाही। पण त्याच्यावरचा स्वाध्याय आपल्याला ज्या काही मागच्या इयत्तांमध्ये आपण काही भौगोलिक संकल्पना शिकलेल्या आहोत त्याचा तो स्वाध्याय आणि प्रयोगाचा स्वाध्याय यावेळेस काढलेला आहे। म्हणून याच्यावरून जे प्रश्न विचारलेले असतील, मी जो स्वाध्याय पाठवेल त्या स्वाध्यायामध्ये जेवढे प्रश्न उत्तर असतील ते पाठ करायचे आणि त्याचे उत्तर लिहायचे। मग आता आपण भूगोल या पाठामध्ये पहिल्या पाठाची सुरुवात करूया। आपल्या पाठाचं नाव आहे ऋतू निर्मिती भाग 1। ऋतू निर्मिती भाग 1 या पाठाची सुरुवात मागच्या इयत्तांमध्ये आपण काही शिकलो त्या प्रश्नांपासून करायची आणि पहिला मुद्दा आहे थोडे आठवूया, म्हणजे मागच्या इयत्तांमध्ये आपण जे काही शिकलो ते थोडक्यात आठवण करूया। तिथे असे 5 प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होते। दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात। तिसरा प्रश्न आहे पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो। चौथा आपला देश कोणत्या गोलार्धांमध्ये आहे। आणि पाचवा पृथ्वीवर सूर्यकिरणे हे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत। असे काही 5 प्रश्न आहेत। या 5 प्रश्नांची उत्तर अगोदर सांगतो आणि आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न विचारलेला आहे पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होते। तर पृथ्वीवर दिवस व रात्र ही क्रिया पृथ्वीच्या परिवलन या गतीमुळे होते। पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वी ही गोलाकार आहे, अर्धवर्तुळाकार आहे आणि हा गोलाकार असल्यामुळे पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असतो त्या भागावर दिवस असतो आणि जो भाग सूर्याच्या मागे असतो, पलीकडे असतो, त्या भागात रात्र असते। मग ही रात्र पृथ्वी परिवलनामुळे त्याचं रूपांतर दिवसामध्ये होतं आणि दिवसाचं रूपांतर रात्रमध्ये होतं। म्हणजे दिवस आणि रात्र कशामुळे तयार होईल, तर ही पृथ्वीच्या परिवलनामुळे तयार होतं। दुसरा प्रश्न आहे सूर्याच्या भोवती पृथ्वी जी प्रदक्षिणा घालते त्या प्रदक्षिणेला काय म्हणतात। इथे कृती दाखवलेली आहे, आकृतीमध्ये दाखवलेली आहे सूर्य आणि सूर्याच्या अवतीभोवती आपली ही पृथ्वी फिरताना दाखवलेली आहे। मग या क्रियेला काय म्हणतात। तर तुम्हाला 5वी किंवा 6वी मध्ये तुम्ही शिकलेला असाल की पृथ्वी स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे याला परिभ्रमण असं म्हणतात। मग पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्या गतीला परिभ्रमण गती असे म्हणतात, असं त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। तिसरा प्रश्न असा आहे की पृथ्वीच्या या क्रियेला किती तास लागतात किंवा किती कालावधी लागतो। तर परिवलन गतीला किती कालावधी लागतो, तर परिवलन गतीला कालावधी लागतो साधारणतः 24 तास। एक दिवस, एक रात्र, दिन व रात्र मिळून तयार होतो एक दिवस। 24 तासाचा कालावधी लागतो। मग 24 तास हे बरोबर 24 तास लागतात का, तर नाही, बरोबर 24 तास लागत नाही। साधारणतः 24 तास म्हणतो, त्याला ॲक्च्युली लागतात 23 तास 57 मिनिट आणि 15 सेकंद, पण साधारणतः 24 तास। आणि हे जे मिनटं वगैरे उरलेले आहेत त्याचं मग लीप वर्षामध्ये रूपांतर होतं। 4 वर्षात लीप वर्ष असतो, फेब्रुवारीचा महिना असतो 29 दिवसाचा, तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो। मग हे जे उरलेले मिनटं आहेत ते मिनटं जर कधी आपण 4 वर्षामध्ये कन्वर्ट केले तर मग ते 1 दिवसामध्ये त्याचं रूपांतर होते, त्याला लीप वर्ष म्हणतात। ती संकल्पना पुढे आहे ते आपण पाहणार आहोत। पण पृथ्वीच्या परिवलन गतीला साधारणतः 24 तास लागतात। मग परिभ्रमण गती म्हणजेच काय की सूर्याभोवती फिरणे। मग पूर्ण सूर्याभोवती फिरायला पृथ्वीला किती कालावधी लागतो, तो पूर्ण सूर्याभोवती फिरायला पृथ्वीला 1 वर्षाचा कालावधी लागतो। 1 वर्ष म्हणजे 365 दिवस। म्हणजे पृथ्वीला या क्रियेसाठी किती कालावधी लागतो, परिवलनासाठी 24 तास आणि परिभ्रमणसाठी 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागतो। पुढचा प्रश्न आहे आपला देश कोणत्या गोलार्धात आहे। तर साधारणतः गोलार्ध 4 असतात, एक उत्तर पूर्व, दुसरं दक्षिण पूर्व, तिसरं उत्तर पश्चिम आणि खालचं चौथं दक्षिण पश्चिम। तर या 4 गोलार्धांपैकी भारताचं जे स्थान आहे ते उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, म्हणजे आपण कोणत्या गोलार्धात आहोत तर उत्तर पूर्व।
म्हणजे उत्तरेला, पण उत्तरेच्या कोणत्या दिशेला, पूर्वेला का पश्चिमेला, तर पूर्वेला, म्हणून त्याला म्हणतात उत्तर पूर्व गोलार्ध. पुढचा 5वा प्रश्न, पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाही? आता पृथ्वी ही सूर्यापासून खूप लांब आहे. जरी पृथ्वी लहान असली तरी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर हे करोडो किलोमीटर, म्हणजे काहीतरी आपण किलोमीटरमध्ये नाही, पण सूर्यकिरणाच्या वेगावरून आपण त्याचं अंतर काढतो, तर खूप लांब आहे. आणि हे अंतर लांब असल्यामुळे जो भाग पृथ्वीच्या समोर येतो, अगदी समोर इथे दाखवलेला आहे, जो भाग पृथ्वीच्या समोर आलेला आहे इथे, हा भाग, याच भागामध्ये सूर्याची किरणं सरळ पडतात, लंबरूप पडतात. मात्र जो बाकीचा भाग आहे त्या बाकीच्या भागामध्ये, म्हणजे ह्या इकडचा भाग, या भागामध्ये पृथ्वीवर सूर्याची किरणं हे तिरकस पडताना दिसून येतात. फक्त मर्यादित भाग जो समोर आहे त्याच भागात लंबरूप पडतील, आणि जे आजूबाजूचा भाग आहे त्या भागामध्ये तिरकस पडताना आपल्याला दिसून येतं. मग आता आपल्याला बघायचंय पहिली कृती. एक पुढचा मुद्दा आहे सांगा पाहू. म्हणजे सांगा पाहू म्हणजे एक आपल्याला तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यावर सूर्योदय, सूर्यास्त, दिनमान, रात्रमान या प्रकारची माहिती भरायची आहे. आणि ही माहिती भरण्यासाठी आपल्याला वेगवेगळे माध्यम वापरायचे, जसे यूट्यूब असेल, इंटरनेट असेल, तुम्हाला ज्या नंतर टी व्ही वगैरे असेल, रेडिओ असेल, किंवा तुम्ही स्वतः निरीक्षण करा. आणि स्वतः निरीक्षण केल्यानंतर मग तो तक्ता भरा, असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की या प्रकारे तक्ता दिलेला आहे. तक्ता आपल्याला जून महिन्याचा दिलेला आहे, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 जूनपर्यंत. तर या 28 जूनला सूर्योदय किती वाजेला होतो तो वेळ लिहायचं, सूर्यास्त किती वाजेला होतो त्याची नोंद करायची. नंतर मग सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्यामधला फरक म्हणजे दिनमान असेल, आणि सूर्यास्त ते सूर्योदय दुसऱ्या दिवसाचा याच्यामधला फरक म्हणजे मग रात्रमान असेल. तर ह्या नोंदी तुम्हाला करायच्या आहे. मग हा तक्ता तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून भेटून जाईल. जसं मीही तक्ता घेतलेला आहे, हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये त्याची नोंद करून घ्यायची. तक्ता असा दिलेला आहे, जसं की इथे 19 जून या दिवशी सूर्योदय झालेला आहे 6:04. 19 जून या दिवशी सूर्योदय झालेला आहे 6:04. त्याच दिवशी सूर्यास्त झालेला आहे 7:16. मग दिनमान किती तासाचा होता, तर दिनमान होता 13 तास 6 मिनिटाचा. आणि रात्रमान किती होती, तर रात्रीमान होती 10 तास 54 मिनिटाचा. तर ही 19 जूनचा रेकॉर्ड आहे. तसं 20 जूनचा आहे. 20 जूनमध्ये सूर्योदय झालेला आहे 6:04. जास्त फरक पडणार नाही, काय ते पुढच्या दिवसाचं आहे. रात्रमान सूर्यास्त आहे 7:16. अगदी त्याचप्रमाणे पुढचं 25 जून याचं जर पाहिलं तर 25 जूनला सूर्योदय झालेला आहे 6:05. सूर्यास्त झालेला आहे 7:17. नंतर मग दिनमान होता 13:12. तर अशा प्रकारे 23 जून 25 जून यांच्या आपल्याला तारखा काढता येतील. आणि तारखा काढल्यानंतर आपल्याला सूर्योदय केव्हा झाला, सूर्यास्त केव्हा झाला हे निश्चित सांगता येईल. मग याच्यावरून आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायचे, तिथे लिहायचे. मी पहिला प्रश्न सांगतो आणि नंतर त्याचं उत्तर सांगेल. ते उत्तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद करून घ्यायची. उदाहरणार्थ, तक्ता भरून घ्या आणि भरून झाल्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता पहिला प्रश्न दिलेला आहे, तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन कोणता. तक्त्याच्या नोंदी बघा आणि मग दिनमान सगळ्यात मोठा कोणता आहे तो बघा. तक्त्याचं निरीक्षण करू आपण. तक्त्याच्या निरीक्षणावरून दिनमान दिलेले आहेत 13 तास 6 मिनिटं, 13 तास 4 मिनिटं, 13 तास 4 मिनिटं असे दिनमान दिलेले आहेत. मग सगळ्यात मोठा दिवस कोणता, तर तुम्ही सगळ्यात मोठा दिवस सांगू शकतात 23 जून. 23 जून. 23 जूनला कसं, तर 23 जूनला जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या दिवशी दिनमान हा होता 13 तास 12 मिनिट. बाकीला बघा तुम्ही, बाकीचं जर कधी निरीक्षण केलं तर 13:04, 13:09, 13:05.
13 तास 4 मिनिटं. तर असा हा दिनमानामधला फरक. पण 23 जूनला जर विचार केला तर 13 तास 12 मिनिट हा दिनमान होता. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 23 जून. नंतर दुसरा प्रश्न पाहू. रात्रमान दररोज कोणता बदल दिसतो? रात्रमानामध्ये दररोज तुम्हाला कोणता बदल होताना दिसतो ते आपल्याला पाहायचं आहे. इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर रात्रमानामध्ये आपल्याला जर पाहिला तर पहिली रात्रमान होती 10 तास 54 मिनिटं, दुसरी 10 तास 55, नंतर 10 54, 10 54, नंतर मग 10 58, नंतर मग 10 57, नंतर 11. म्हणजेच सरासरी रात्रमान दररोज ही वाढताना दिसून येते. काही ठिकाणी 1-1 2-2 मिनिटांनी कमी झालेली आहे, पण पुढे पुढे ही जी रात्रमान आहे ही रात्रमान वाढताना दिसून येते. म्हणजे रात्रमानामध्ये फरक काय, तर रात्रमान ही दररोज वाढताना आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा. आता तुम्ही अंदाज करायचा आहे की ही रात्रमान दिवसेंदिवस वाढते काय, किंवा सूर्य उगवण्याच्या आणि सूर्य मावळण्याच्या दिशा वेळ का बदलत आहे. तर तुम्हाला मागेच सांगितलं, भारत कोणत्या गोलार्धात आहे, तर उत्तर पूर्व. आपण उत्तरेला आहोत. मग सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये कोणतं आयन असेल, तर जून महिन्यामध्ये हा जो सूर्य आहे हा आपल्या देशापासून दक्षिणेकडे सरकत जातो. दक्षिणायनाला सुरुवात होते जून महिन्यापासून, दक्षिणेकडे तो खाली खाली जात जातो. म्हणजे दक्षिणेकडे जाताना किरण आपल्याकडे तिरकस पडतात. म्हणजेच काय की रात्रमान हळूहळू वाढत जाते आणि दिनमान हळूहळू कमी होत जातो. जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो, उत्तरायण असतं, तेव्हा आपल्याकडे दिनमान वाढतो, आणि जेव्हा दक्षिणायन असतं तेव्हा आपल्याकडे रात्रमान वाढते. म्हणून आपल्या या तक्त्यावरून असं लक्षात येतं की जून महिन्यामध्ये सूर्य हा दक्षिणेकडे खाली खाली सरकत असल्यामुळे आपल्याकडे रात्रमानामध्ये फरक दिसून येते. म्हणजे याचं उत्तर आहे दक्षिणायन. नंतर या तक्त्याचा विचार जर केला तर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे, रात्रमान काढताना तुम्हाला काय करावं लागेल. रात्रमान काढताना तुम्ही काय करणार, तर रात्रमान काढताना तुम्हाला त्याच्यामधला पहिले फरक बघावा लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, रात्रमान काढताना सूर्यास्ताचा समजा 20 जून सूर्यास्ताचा कालावधी 7:16. तर 21 जूनला जेव्हा सूर्य उगवेल 6:04, तर 7:04 मधून 6:04 जर मायनस केले तर जो कालावधी असेल तो कालावधी म्हणजे रात्र. म्हणजे त्या दिवसामध्ये ती रात्र असेल. म्हणजे 7:16 रात्र सुरू होईल तर कुठपर्यंत रात्र असेल, 6:04. उदाहरणार्थ दुसरं बघू आपण, 24 जूनला सूर्य मावळलेला आहे 7:17. मग तो सूर्य कुठपर्यंत मावळलेलाच असेल, तर जोपर्यंत सूर्योदय होत नाही पुढच्या दिवसाचा, म्हणजेच काय 6:05. 6:05 सूर्य हा मावळलेलाच असेल. म्हणजेच रात्रमान काढताना एखाद्या दिवसाचा सूर्यास्ताचा तर दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयाचा कालावधीमधला फरक जो असतो तो फरक असतो रात्रमानाचा. आता पुढचा प्रश्न आहे, दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात. दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का, याविषयी तुम्ही अंदाज करा. तर पृथ्वीवर म्हणजे प्रत्येक देशामध्ये असा फरक असेल तर असेलच. उदाहरणार्थ भारतमध्ये सुद्धा असा फरक असेल, पाकिस्तानामध्ये फरक असेल, अमेरिकेमध्ये असेल, जपानमध्ये असेल, तर प्रत्येक देशांमध्ये हा फरक पडताना दिसून येतो सर्वत्र. फक्त काही मिनिटाचा काही याचा फरक, 1-2 जर भाग सोडले, उदाहरणार्थ उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 6 महिन्याची रात्र असते आणि 6 महिन्याचा दिवस असतो, तो जर भाग सोडला तर सर्वच ठिकाणी मग हा फरक पडताना आपल्याला दिसून येतो. आणि नंतर शेवटचा प्रश्न असा विचारलेला आहे की सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यावहीत नोंदवा. तर तुम्ही निरीक्षण करून तो कालावधी नोंदून घ्यायचा आहे. सप्टेंबर ते डिसेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिन्याचा कालावधी. मग त्याच्यावर आपल्याला काही प्रयोग दिलेले आहेत. पुढचा मुद्दा आहे भौगोलिक स्पष्टीकरण. आणि भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये कालगणना करणे. आता कालगणना करणे हा मुद्दा किंवा हा प्रयोग बघण्या अगोदर आपल्याला काही बेसिक संकल्पना जे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत
त्या पाहायच्या आहेत. मग याच्यामध्ये मी काही लिहिलेलं आहे ते व्यवस्थित वाचा. अगोदर पण सांगितलं, पृथ्वीच्या परिवलनाचा साधारणतः कालावधी किती तासांचा असतो? तर पृथ्वीच्या परिवलनाला साधारणतः 24 तासांचा कालावधी लागतो. दुसरा मुद्दा आहे, पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीचे जे परिवलन आहे म्हणजे पृथ्वीची फिरण्याची दिशा आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून आपल्याला सूर्य हा पूर्वेला उगवताना दिसतो. तिसरं आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झालेले आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे, आता पृथ्वीचे परिवलन होतं त्यामुळे दिवसाच्या स्वरूपात 12 तासांची रात्र, 12 तासांचं दिन आणि रात्र मिळून तयार होतो दिवस. मग हे कशामुळे शक्य झालेले आहे? तर परिवलनामुळे. मग ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात तर आपल्याला दिनमान कसा होतो, रात्रमान कसे होते, ऋतू कसे तयार होतात ते आपल्याला पुढच्या जो सेमिस्टरमध्ये ऋतुनिर्मिती भाग 2 आहे त्याच्यामध्ये मग ते विस्तृत दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की प्रयोग करून बघायचं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय काय होतं? सूर्योदय होतो, मध्यान्ह होते आणि सूर्यास्त होतो. सूर्योदय म्हणजेच काय की पूर्वे दिशेला सूर्य उगवतो, साधारणतः 7 वाजलेले असतात. मध्यान्ह म्हणजे काय की सूर्य आपल्या डोक्यावर येतो. डोक्यावर येतं म्हणजेच काय की आपल्या पूर्ण वरती असणे, मध्यभागी असणे, त्याला मध्यान्ह म्हणतो. मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 वाजेचा कालावधी. आणि सूर्यास्त म्हणजेच काय की पश्चिमेच्या क्षितिजाकडे जातो, याला म्हणतात सूर्यास्त. त्याला तिन्ही सांज किंवा सायंकाळ असं सुद्धा, संध्याकाळ असं सुद्धा म्हणू शकतो. मग हे पृथ्वीच्या परिवलनामुळे शक्य होतं. नंतर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः 12 तासाचा दिवस आणि 12 तास साधारणतः फरक असतो. जसं आपण तक्त्यामध्ये पाहिलो 13 तासाची रात्र, 13 तासाचा दिवस, किंवा 10 तासाची रात्र, 10 तासाचा दिवस, पण साधारणतः सरासरी आहे 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. मग हे कशामुळे शक्य झालेले आहे? तर हे शक्य झालेले आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्याला ज्या ठिकाणावरून सूर्य उगवतो व मावळतो म्हणजे क्षितिजाच्या उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणांमध्ये नेहमी बदल होताना दिसतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सूर्य उगवताना आज बघताय तर उद्या बी त्याच ठिकाणाहून उगेल असं नाही. पूर्वेलाच उगेल, पण पूर्वेच्या थोडासा एक तर उत्तरेकडे सरकलेला असेल, एक तर दक्षिणेकडे सरकलेला असेल. मग जेव्हा उत्तरायण असतं सूर्याचं तेव्हा तो उत्तरेकडे सरकत जातो, आणि जेव्हा दक्षिणायन असतं तेव्हा तो दक्षिणेकडे सरकत जातो. पूर्वेलाच उगवेल किंवा पश्चिमेलाच मावळेल. पण जर तुम्ही निरीक्षण केलं काही दिवसाचं, उदाहरणार्थ तुम्ही आज निरीक्षण करा आणि आज नोंद करून ठेवा की कोणत्या दिशेला सूर्य उगवेल. मग सूर्य तर पूर्वेला उगवेल, पण कोणत्या ठिकाणाहून, त्या ठिकाणाहून उगवल्यानंतर 10 दिवसानंतर निरीक्षण करा, अगदी त्याच ठिकाणाहून तो सूर्य उगवला का, तर थोडासा फरक तुम्हाला जाणवेल. तर तो फरक असा असेल की तो सूर्य हळूहळू आता उत्तरेला 21 जूनपर्यंत, आणि 21 जून नंतर मग हळूहळू तो दक्षिणेकडे सरकताना दिसेल, कारण तो सूर्य दक्षिणेकडे जातो, खाली जातो, आणि 23 सप्टेंबर नंतर मग पूर्ण दक्षिणेकडे निघून जातो 22 डिसेंबरपर्यंत. तर म्हणजे ज्या ठिकाणी सूर्य उगवतो त्याच ठिकाणाहून तो दुसऱ्या दिवशी पण उगवेल का, तर नाही. त्याचा उत्तर आहे नाही. त्याच्यामध्ये नेहमी बदल होत असतो. मग हा जर बदल तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा बदल समजण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करावा लागेल. आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे. तो प्रयोग केल्यानंतर आपल्याला सूर्याची उगवतीची आणि मावळतीची जे ठिकाण आहे ते नेहमी का बदलतं ते कळून जाईल, समजून जाईल. मग तो प्रयोग तुम्ही घरच्या घरी करू शकतात. अतिशय साधा आणि सोपा असा प्रयोग आहे. प्रयोगाची सुरुवात अशी करायची की एक टेबल घ्यायचा आणि टेबलाच्या एका बाजूला पांढरा कागद चिपकवायचा. एका बाजूला पांढरा कागद चिपकवल्यानंतर एक दुसरा लहान टेबल घ्यायचा आणि त्या लहान टेबलावर एक विजेरी ठेवायची. विजेरी ठेवल्यानंतर, विजेरी म्हणजे टॉर्च ठेवल्यानंतर विजेरी आणि तो कागद यांच्यामध्ये एक रॉड ठेवायचा किंवा एखादा लाकडी ठोकळा ठेवायचा. मग या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात की एका बाजूला पांढरा कागद चिपकवलेला आहे, दुसऱ्या टेबलावर एक बॅटरी ठेवलेली आहे, विजेरी ठेवलेली आहे, आणि त्यांच्या मध्यभागी एक ठोकळा ठेवलेला आहे, रॉड ठेवलेला आहे. मग पुढची कृती अशी करावी लागेल की त्या
टॉर्चचा जो उजेड आहे, जो प्रकाश आहे, तो प्रकाश त्या रॉडवर अशा पद्धतीने टाका की त्या रॉडची सावली त्या पांढऱ्या कागदावर पडेल. इथे तुम्ही पाहू शकता एक पांढरा कागद आहे आणि त्या पांढऱ्या कागदावर विजेरी त्या टॉर्चची जी प्रकाश आहे तो प्रकाश पडल्यामुळे त्या रॉडची सावली त्या कागदावर पडलेली आहे. मग ज्या ठिकाणी सावली पडेल त्या ठिकाणी अशी गुणाकारची फुली मारून घ्यायची, म्हणजे तो तुमचा प्रयोगाला सुरुवात झाली की त्या ठिकाणी त्याची सावली पडली. मग काय करायचं, पुढे हा जो टेबल ठेवलेला आहे तुम्ही कागद आणि रॉडचा, हा टेबल हळूहळू पुढे पुढे सरकवत जायचा. मग पुढे पुढे सरकवल्यानंतर परत टॉर्च सुरू करायची आणि टॉर्च सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी त्या रॉडची सावली, मग तुम्हाला ज्या ठिकाणी अगोदर त्याची सावली पडली होती ते त्या ठिकाणी दिसणार नाही, तर त्याची सावली दुसऱ्या ठिकाणी दिसेल. म्हणजे याच पद्धतीने सूर्याची उगवण्याची जी ठिकाण आहे ते ठिकाण हळूहळू बदलत जाते. अगोदर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे पूर्वेला होतं, पण पूर्वेच्या एका कोपऱ्याहून जर दक्षिणेच्या कोपऱ्याहून त्याचं उगम झालेला असेल तर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर दक्षिणेपासून तो उत्तरेकडे सरकताना दिसेल. जर उत्तरेकडे असेल तर मग तो दक्षिणेकडे सरकताना दिसेल. तर असा हा बदल आपल्याला या प्रयोगावरून समजतो. नंतर इथे दाखवलेलं आहे की पहिले त्याची सावली या ठिकाणी होती आणि नंतर त्याची सावली या ठिकाणी आहे. म्हणजेच असाच हा बदल आपल्याला सूर्य उगवण्याच्या आणि मावळण्याच्या दिशेमध्ये सांगता येतो. परत एकदा तुम्हाला दुसरा एक प्रयोग करायला लावलेला आहे. प्रयोग कसा करायचा त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून एक काठी रोवा गाळा. म्हणजेच काय करायचं आहे, एक मोकळ्या जागी एक भिंत असेल अशा ठिकाणी मोकळ्या जागी ज्या ठिकाणी सूर्योदय पण होतो आणि सूर्यास्त पण होतो अशा ठिकाणी भिंतीच्या थोड्याशा अंतरावर एक काठी रोवायची, गाळायची आहे. आणि काठी रोवल्यानंतर काही महिन्यांपर्यंत त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण केल्यानंतर मग त्या काठीची सावली कुठे कुठे पडते, किती मीटर ती सावली सरकते, किती मीटर तीपर्यंत लांब जाते, ते तुम्हाला नोंद करायची. मग हे दररोज करण्याचं काही काम नाही, आठवड्यातून एकदा त्याचं निरीक्षण करायचं, त्याची नोंद करायची, त्याच्या फुल्या मारून ठेवायच्या. मग त्यावरून आपल्याला क्षितिजावरील उगवती व मावळतीच्या स्थानांमध्ये बदल त्याच्यामध्ये नोंदून जर तुम्ही नोंद करून ठेवली तर त्याच्यावरून समजून जातं की पृथ्वीवर जो सूर्य उगवतो, ज्या ठिकाणी उगवतो त्या ठिकाणाहून पुन्हा पुन्हा उगवत असेल का, तर नाही, उगवत नाही. त्याच्यामधला फरक आपल्याला समजून जातो. मग ही क्रिया किती महिन्यांपर्यंत करायची, तर ही क्रिया तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 4-5 महिने तुम्ही क्रिया करू शकतात. पण क्रिया करताना तुम्हाला दररोज त्याचं निरीक्षण करायची काही गरज नाही. यात तुम्हाला 6 महिन्यांमध्ये आठवड्यातून 1 दिवस सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ निरीक्षण करायचं आहे. आठवड्यातून 1 दिवस जर तुम्ही सोमवारी त्याची नोंद केलेली असेल तर डायरेक्ट पुढच्या सोमवारीच त्याची नोंद करायची. मंगळवारी केलेली असेल तर पुढच्याच मंगळवारी नोंद करायची. अशा नोंद जर केल्या तर मग तुम्हाला समजून जाईल. इथे दाखवलेलं आहे की एक रॉड दिलेला आहे आणि भिंतीच्या अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की त्याच्यावर सूर्योदयाच्या वेळेससुद्धा प्रकाश पडतो आणि सूर्यास्ताच्या वेळेससुद्धा प्रकाश पडतो. आणि प्रकाश पडल्यानंतर मग ती सावली पृथ्वीच्या त्या काठीची जी सावली आहे, त्या रॉडची जी सावली आहे ती ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी त्याला फुली मारायची. परत दुसऱ्या आठवड्याला त्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी, तर ही सावली तुम्हाला नेहमी बदलताना दिसेल. याचाच अर्थ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. तर इथे थोड्याशा नोंदी दिलेल्या आहेत. 1 सप्टेंबर यावेळेस सूर्योदय झालेला आहे 6:25 आणि सूर्यास्त झालेला आहे 6:52. 30 सप्टेंबरला त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल असा आहे 6:30 सूर्योदय झालेला आहे आणि सूर्यास्त झालेला आहे 6:27. तर हा एक बदल सप्टेंबर महिन्यामधला आपल्याला दिलेला आहे. असं प्रत्येक महिन्यामध्ये जर पाहिलं तर असा थोडाफार बदल, उगवण्याचा वेळ आणि मावळण्याचा वेळ याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे हा आपला पहिला पाठ संपलेला आहे. या पहिल्या पाठावर तसा स्वाध्याय तर नाही दिलेला, पण त्या स्वाध्यायामध्ये पूर्वज्ञानावर आधारित किंवा या प्रयोगांवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची, पाठ करायची. त्याच्यामध्ये काही समस्या असतील तर मग तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता.